सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 129 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्यापासून ऐकावी. अर्जुन सचिनला म्हणाला, सचिन, म्हशीची डिलिव्हरी होणार आहे आपल्या. आज तुला लाईव्ह बघायला मिळेल. जाऊया ना? हो हो, जाऊया की. मला तर आवडतं तुझ्यासोबत शेतात यायला, पण तूच नेत नाहीस. आणि अर्जुन म्हणाला, अरे एकच सुट्टी असते रे, माझ्या मागे असते दगदग. मग तुलाही कशाला उगीच दगदग करायला लावू? अर्जुन म्हणाला, आणि तुला सांगितलं आहे ना, रविवारी बायकोकडे लक्ष दे म्हणून. आता आजही गजरा घ्यायचा बरं का? आणि सचिन म्हणाला, ए सारखं सारखं काय रे, आता करतो ना तिच्या मनासारखं. आणि तुझ्या इतका रोमॅन्टिक व्हायला मला नाही जमणार. माझी प्रगती आहे आणि त्यातच तीसुद्धा खुश आहे. आणि यापेक्षा जास्त रोमॅन्टिक झालो तर तीच बोर होऊन जाईल. झालं. या गाढवाचा मूळचा स्वभाव पुन्हा डोकं वर काढायला लागला. याचं ना चावीच्या खेळण्यासारखं आहे. चावी दिली की खेळतं आणि बंद झाली की बंद पडतं. आता जर तिनं तक्रार केली ना या गाढवाची, तर याची गाढवावरूनच धिंड काढणार. ए अर्जुन, व्हेरी फनी, असं म्हणून चैतन्य हसला. मग तुझ्या लग्नात तुला गाढवच लावतो, थांब, सचिन चिडून म्हणाला. तसं चैतन्य म्हणाला, हां चालेल, तू खांद्यावर घेणार असशील तर मी तयार आहे, कारण तू पण गाढवच आहेस ना. आणि सचिन म्हणाला, ए अर्जुन, सांग ना याला, सारखा सारखा गाढव म्हणतो. आणि अर्जुनराव म्हणाले, ए चैतन्य, अरे त्याला माहीत आहे की तो गाढव आहे, मग कशाला आठवण करून देतोस त्याला? तसे सगळे रॉयल बॉयज इडियट मोठ्याने हसले. सचिनची पुन्हा एकदा रॉयल बेइज्जती झाली होती. तसं सचिनचं तोंड पडलं आणि फुगला. मग राहुल म्हणाला, सचू बेटा, असं रुचायचं नाही. चैतन्य म्हणाला, अहो सचिनराव, रोमॅन्टिक आंघोळ केली नाही वाटतं आज. का बरं? उपवास आहे की काय? 4 दिवस बाहेर बसला आहात का तुम्ही? आणि तो म्हणाला, रोज रोज रोमॅन्टिक मूडमध्ये यायला आणि आंघोळ करायला मी काय अर्जुन आहे की काय? नॉर्मल माणूस आहे मी. रोज रोज काय तेच तेच. आता सचिनचा रोमॅन्टिक मूड ओसरला होता. आणि अर्जुन म्हणाला, एक दिवस पण गॅप पडला की लगेच पठारावस्था येते याच्यात. आणि एकदा खाली मान घातली की घातली, पुन्हावर काढतच नाही बेनं. आता पुन्हा याला स्पीड घ्यायला लावायचं म्हणजे पुन्हा सगळी पहिल्यापासून मोर्चे बांधणी करावी लागणार. ए अर्जुन, अभी हमारे बस की बात नाही. आणि अर्जुन म्हणाला, हो ना यार, माझं तर निम्म आयुष्य याला पुश करण्यातच गेलं राव. माझं तर हे हसण्या खेळण्याचं, मजा मस्ती करण्याचं वय, आणि मी याला फुकटचे सल्ले देत बसतोय. बट डोंट वरी, माझं लक्ष आहे याच्यावर. याची बायको नाराज दिसली की लगेचच कळतं. आणि पुन्हा जर याच्या अशा वागण्याने त्यांच्यात वाद झाला ना, तर या गाढवावर बसून धिंड काढणार मी. आणि मग याला चढवणार. तसा अभि आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ए अर्जुन यार, कुठे चढवणार? मुंगळ्यांच्या झाडावर, आणि खाली पिसाळलेला कुत्रा बांधणार. मग खाऊ दे त्याची तोडून सगळी मुंगळ्यांनी. तसा सचिन घाबरला. आणि चैतन्य हसून म्हणाला, हे अर्जुन, कसं दिसेल रे ते गाढवावर गाढव बसला आहे हे पाहून? आणि सचिन त्याला वाकडं दाखवत म्हणाला, आणि गाढवावर माळडोक बसलेलं कसं दिसेल? आणि आयुष्य कमी होतं असं यार, रोज रोज संबंध ठेवले तर. वाचलंय मी एके ठिकाणी. आणि अर्जुन म्हणाला, साल्या कुठं वाचलं तू? आणि ते बरं लक्षात ठेवलं रे, तो लिहिणारा आणि तू वाचणारा दोघेही महाबावळट. आणि एखादं लेकरू होईपर्यंत तरी ठेवशील की नाही संबंध? तुझं काय खरं नाही बाबा. तू लवकर चान्स घेऊन रिकामा हो बरं, निदान ती बिचारी बाळात तरी रमून जाईल. आणि सचिन म्हणाला, तुला काल सांगितलं ना, वर्क इन प्रोग्रेस. झालं आहे आमचं बोलणं, पण आधी तुझं बाळ येऊ दे, मग आम्ही चान्स घेणार. आणि अर्जुन म्हणाला, तू त्याची नको काळजी करू, माझं बाळ सांभाळायला आम्ही समर्थ आहे. मी काय तुझ्या बेडरूममध्ये नाही देणार. आणि सचिन म्हणाला, हो का, मग ठीक आहे. मी तर असा विचार करत होतो की तुझं बाळ रात्री आमच्याजवळ ठेवायचं आणि तुम्हा दोघांना एकांत मिळू द्यायचा. आणि अर्जुन त्याची पप्पी घेत म्हणाला, किती पुण्याचं काम करतोस रे सचिन, तू माझा इतका विचार करतोस, मग मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी तुला आयुष्यभर फुकटचे सल्ले देत राहणार, तुझी फी घेणार नाही. यार, माझं तर आता सगळं टेन्शनच गेलं, नाहीतर आत्तापासूनच अंगावर काटा येत होता की रोमॅन्सच्या मोक्याच्या टायमाला हे बेनं उठून रडायला लागलं तर करायचं काय? आणि हे ऐकून सगळे हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, ए बघू बघू तुझा काटा. तसा अर्जुनने त्याला एक फटका दिला आणि विचारलं, कळला का तुला? मग सचिन म्हणाला, भाड्या, तुला तुझ्या बाळाची पण अडचण होते का रे आता? त्याला जन्माला तरी येऊ दे.
आणि अर्जुन म्हणाला, आता ते येणारच आहे की. मी नको म्हणालो तर काय राहणार आहे का तिथेच पोटात? आणि आत्तापासूनच ते मध्ये मध्ये करतं यार आमच्या. बायकोच्या जवळ जरा काही गेलो की लाथा मारतं पिल्लू. आणि मग हसून राहुल म्हणाला, अर्जुन किती रोमॅन्टिक रे बाबा तू. अर्जुन म्हणाला, अरे आहे आयुष्य तोपर्यंत व्हायचं रोमॅन्टिक. उद्या का मरायचं होईना, पण मरणसुद्धा तिच्या मिठीतच आलं पाहिजे. म्हणे आयुष्य कमी होतं. एकदा तरुण पण सरलं की पुन्हा काय चाटायचंय का त्या आयुष्याला? दात आहेत तोपर्यंतच चणे खाऊन घ्यायचे. दात पडल्यावर नुसतं त्याच्याकडे बघत बसायचं नाही. आणि तरुणपणात इतकी लफडी करायची की अख्खं आयुष्य, अख्खं म्हातारपण किस्से सांगण्यातच गेलं पाहिजे. खूप प्रेम करतोस ना रे तू वहिनींवर? म्हणजे कोैशब? ती बायको नाही यार माझी. ती तर प्रेयसी आहे माझी स्वप्नातली, आणि मी तिचा प्रियकर. अरे पण त्या कुठे तुझ्यावर प्रेम करत होत्या लग्नाआधी? आणि प्रेयसी तर लग्न आधी असते ना, चैतन्य म्हणाला. मग अर्जुन म्हणाला, चूक. लग्न झाल्यावर सुद्धा बायकोचं रूपांतर प्रेयसीत ज्या नवऱ्याला करता येतं ना, तोच नवरा खरा प्रियकर असतो. आणि मी तिचा प्रियकरच आहे. आणि त्याच्या या वाक्यावर सगळ्या रॉयल गँग मेंबर्सने हसून टाळ्या वाजवल्या. अगदी बरोबर होतं ना त्याचं. आपल्याच नवऱ्याला प्रियकर आणि आपल्याच बायकोला प्रेयसी समजून जर संसार केला तर प्रेमाची कधीच उणीव भासत नाही आणि भरभरून प्रेम घरातच मिळतं. मग अर्जुन म्हणाला, अरे संसार करता करता आयुष्य सरून जातं. मग मुलांचं नवऱ्याचं बघता बघता ती जगणं विसरून जाते. मग आपणच तिला फुलवायचं असतं. तेवढं तर करू शकतो ना. आणि प्रेमाचे 2 शब्दच तिला एनर्जी देतात. आणि सगळ्यांना हे पटलं. राहुल म्हणाला, सचिन माकडा कळलं का? आणि सचिन फक्त गालात हसला, कारण तो मघाशी मुद्दाम तसा बोलत होता. कारण यांनी पुन्हा पिडायला सुरुवात केली की थांबत नाहीत ना, म्हणून. मग सचिन म्हणाला, ए यार अभि, पण आता उद्या काय आहे रे? अभि म्हणाला, उद्या आहे संगीत, आणि उद्यापासून माझं बाहेर फिरणं, तेही जन्मभर, कळलं? सचिन म्हणाला. आणि राहुल म्हणाला, हो यार, आता एकटं फिरणं बंद. मग अभि म्हणाला, ए याल ना उद्या सगळे? ए नाही रे, मला नाही जमणार, आत्ताच सांगतो. उगीच खोटं प्रॉमिस नाही करणार मी, अर्जुन म्हणाला. मग अभि म्हणाला, अरे मी तुझ्या माहेरचे सगळे येतील, माझं कोणीच नाही होय? तसे सगळे म्हणाले, अभि आम्ही डायरेक्ट लग्नात येणार, तोपर्यंत नाचू दे सगळ्यांना, मग फायनल धमाका आम्हीच करणार तुझ्या लग्नात, कळलं? ए पण अभि, घोडा की घोडी रे? राहुलनं विचारलं. अरे घोड्याला घोडा कसा चालेल, त्याला तर घोडीच लावावी लागणार ना. तसा अभि म्हणाला, अरे काय बोलताय? आणि अर्जुन म्हणाला, अभि जरा कमी नाचायचं बरं का, मी तुझ्या तालावर. समुद्रकिनारी तिचे मागे मागे पळत होतास तसं रिअल लाईफमध्ये पळायचं नाही, कारण तो पिक्चर होता आणि ही आहे रिअल लाईफ. तिथे रिटेक घेता येतो, पण इथे एकदा का चुकलास तर रिटेक नाही, कळलं? जास्त मिठू बोलू नकोस. आणि अभि म्हणाला, ठेवेन लक्षात, फक्त लग्न होऊ दे मग बघ. शेवटी अभिसुद्धा उशिरा मेंबरशिप घेतली असली तरी रॉयल गँग मेंबरच होता. आणि अर्जुन म्हणाला, शाबास, आता तुला तर 3 वेळा आणि तुझी 4थी वेळ, एवढ्या वेळा क्लास झाला बघ. लक्षात ठेव. ठेवेन लक्षात आपल्या रॉयल टिप्स, अभि म्हणाला. आणि आता सगळ्यांनी चैतन्याचा निरोप घेतला. चैतन्याचा साखरपुडा आज दणक्यात साजरा झाला होता. अर्जुन सचिन शेतात गेले आणि तोपर्यंत त्या म्हशीचा मृत्यू झाला होता. तिचं रेडकू आडवं आलं होतं आणि गुदमरून दोघांचाही मृत्यू झाला होता. अर्जुनला तर फार मोठा धक्का बसला होता. मग त्या म्हशीला शेताच्या एका कोपऱ्यात पुरण्यात आलं. अर्जुनला तिथून हलावंसं वाटतच नव्हतं. मग अर्जुन सचिन शेतातून पुन्हा संध्याकाळ होता होता घरी निघाले. सचिन म्हणाला, अर्जुन यार, तुला ज्वेलरीच्या दुकानात जायचं होतं, हे बघ दुकान आलं. आणि अर्जुन म्हणाला, नको राहू दे, मूड नाही, नंतर बघू. आता अर्जुनचा चेहरा पडला होता. जितका कणखर वाण्याचा तितकाच हळव्या मनाचा होता अर्जुन. अर्जुन, तू फारच मनाला लावून घेतलं रे, सचिन म्हणाला. आणि अर्जुन डोळ्यात पाणी आणून म्हणाला, अरे जितकं आईच्या दुधावर पोचतो ना आपण, तितकंच त्या म्हशीच्या दुधावर पोचलो होतो रे मी. सगळ्यात जुनी आणि म्हातारी म्हैस होती ती. बाबा दर रविवारी किटली भरून दूध आणायचे माझ्यासाठी तिचं. केवळ प्राणी आहे म्हणून तिचं प्रेम विसरायचं का? आणि त्यात ती तिच्या बाळासह गेली रे, म्हणून तर आणखीनच वाईट वाटते. आता सचिनचंही हृदय थोडंसं भरून आलं होतं. मग तो घरी आला तरी गुपचूप होता. जेवतानासुद्धा त्याचं लक्ष नव्हतं. मयुरीला तर काहीच कळेना. तिनं त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो बोलत नव्हता. मग झोपताना ती त्याला मिठी मारत म्हणाली, अहो अर्जुनराव, कसा झाला साखरपुडा, सांगा ना. छान झाला.
इतकंच म्हणाला तो. आणि ती मनात म्हणाली, नक्कीच काहीतरी बिनसले, पण सांगत नाही ते. त्याचा मूड ठीक करण्यासाठी त्याच्या छातीला कुरवाळत म्हणाली, अहो काय झालंय, सांगा ना मला. तरी तो सांगेना. मग ती म्हणाली, आज काय झालं ऐका ना. तो तिचा हाच बाजूला करत म्हणाला, मयू अगं थकलोय मी, झोपू दे, तूही झोप. थकलाय आणि तुम्ही? ती विश्वास न बसून म्हणाली, कारण तिला विश्वासच बसत नव्हता. का, मी माणूस नाही? आहे, पण जरा जरा नाही, खूप हटके माणूस आहे तुम्ही. मग आज असं काय झालंय सांगा ना. साखरपुड्यात काही झालं का? नाही, तो छान झाला. मग सांगा ना हो काय झालं. मला आता टेन्शन येतंय. त्यानं तिच्याकडे तोंड केलं. तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला, तू का टेन्शन घेतेस, मी आहे ना. आणि इतकं काहीच झालं नाही तुला सांगण्यासारखं. आणि ती हट्ट करत म्हणाली, मग तर सांगाच. अगं मयूर, शेतातून जाऊन आलो, आज आराम नाही ना. मग तिकडे काय झालं आहे का? आणि तो म्हणाला, अगं आपली म्हैस तिच्या बाळासह गेली. आणि हे ऐकून तिलाही वाईट वाटलं आणि त्यानं मयुरीलाच हृदयाशी धरलं. का ते माहीत नाही, पण तीही गरोदर होती, पोटात बाळ. कुठेतरी ते दृश्य पाहून त्याला मयुरी आठवली असावी. कारण अशा वेळी मन काय काय विचार करत असतं ना. कशाचाही संबंध कुठेही लावतं, म्हणून तो आतून खचला होता. ते करून दृश्य त्याच्या डोळ्यापुढून जात नव्हतं. तीही भाऊक झाली त्याच्या मिठीने. इतक्या खंबीर मनाचा नवरा तिचा, पण त्याचं असं हळवं रूप तिला कधीतरीच बघायला मिळायचं. आणि त्याला सावरायचं कसं हे तिला माहीत असायचं. आणि मग बराच वेळ ते एकमेकांच्या तसेच मिठीत होते. मग ती त्याच्या मानेवर किस करत म्हणाली, अर्जुनराव, आज पाऊस पडेल का हो? मयू, झोप आली आहे. आज काही नाही पाऊस बिऊस. अहो पण मला भिजायचं आहे ना. नको, सर्दी होईल. त्याची विनोदी बुद्धी गप्प बसणार नाहीच, तिला माहीत होतं. मग तुम्हीच द्या तुमचं इंजेक्शन, मी लगेचच बरी होईन, ती हळूच त्याच्या कानात म्हणाली. आणि तो म्हणाला, किती बदमाश झाली आहेस ग तू, सगळे बिघडले आहेत असं म्हणाली होती ना काल. आणि तुझं काय? तशी तिनं जीभ चावली. पण अहो ऐका ना, झालं हे वाईट झालं, पण आपल्या हातात काय आहे का? ते माहीत आहे ग मला, पण काही घटना जीवाला चटका लावून जातात. असंच झालं होतं त्याचं जेव्हा अभिनं सुसाईडचा प्रयत्न केला होता. कोणीतरी आपल्याला सोडून जाते ही कल्पना त्याला सहन होत नसायची. आईबाबांना गमावल्यापासून तो असाच घाबरायचा. मग ती म्हणाली, अहो आज काय झालं माहीत आहे का? आता तुलाच माहीत ना, मला कसं माहीत असेल, सांग तूच काय झालं. अहो त्या शेजारच्या वहिनी खूप भांडल्या त्यांच्या नवऱ्यासोबत, तेही रस्त्यावर. आणि तू ते ऐकत होती, तेही रस्त्यावर जाऊन? नाही, आपल्या अंगणातून ऐकू येत होतं. मग आता माईक देऊ का आणून तुला, आणि मग बस रस्त्यात सगळ्यांना सांगत, तो म्हणाला. ती म्हणाली, अहो असं का बोलता हो? मग काय गरज आहे का असलं काही ऐकून मला सांगायची? नाहीतर भांड तूही माझ्याशी तिच्यासारखं. आणि ती गाल फुगवून गप्प बसली. अर्जुनरावांना एखादा विषय आवडला की त्याचा किस काढत बसतात, आणि एखाद्या विषयावर बोलायचं नसलं की तो खोडून काढतात. जसा आत्ता तो अनवॉन्टेड विषय त्यांनी खोडून काढला. तो तिचा हात ओढत म्हणाला, फुगली लगेचच, तुला ना फुगा खूप लवकर येतो बघ. असं म्हणून त्यानं तिला जवळ ओढून घेतली. ती त्याच्या हातातून हात खेचत म्हणाली, नको सोडा मला, जा तिकडे. खरंच जाईन हा? जाऊ? जाऊ का? सांग की, जाऊ? ती काहीच बोलेना. बरं जातो असं म्हणत तो उठला. आणि ती काहीच बोलेना हे पाहून पुन्हा खाली झोपत म्हणाला, बरं राहू दे, उद्या सकाळी जातो, रात्र आहे ना फार, उगीच पुन्हा कुणी वस्त्रहरण केलं तर. आणि ती खूप हसली. मग त्याला पकडून म्हणाली, त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या छातीवर डोकं घुसळत म्हणाली, अहो ऐका ना. तिच्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला, बोला ना मॅडम, आज झोपणारच नाही मी, निशाचरासारखा तुमचंच ऐकणार रात्रभर. आणि तिने त्याला फटका दिला. तो हसून म्हणाला, आज तू दिवसभर मस्त ताणून दिली होती बहुतेक, म्हणून आता झोप येईना, आणि मलाही झोपू देईना तू. अहो दुपारी आईचा फोन आला होता. आणि तो हसून म्हणाला, तू सगळ्या वाईट बातम्या आजच सांगणार आहेस का ग मला? तशी ती गाल फुगवून म्हणाली, आता यात काय वाईट आहे? मग चांगलं काय आहे? नेहमीप्रमाणे तिरकस बोलणं, जावयाचा उद्धार करणं, लेकीला घेऊन जाण्याची धमकी देणं, दुसरं येतं काय तुझ्या आईला? आणि ती म्हणाली, असं नाही हो, डोहाळे जेवणाचं विचारत होती. कुणाचं? त्यांचं? असं म्हणून तो खूप हसायला लागला आणि तिनं फटका मारला, नालायक कुठले, मग सविस्तर बोल ना, असं काय टिपा लिहिल्यासारखं मुद्दे सांगतेस? सांगा ना, कधी करायचं? आहे ग वेळ अजून, आधी आपली 3rd लव्ह ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया.
ती म्हणाली, पार्टी द्यायची? नाही, पार्टीची काय गरज आहे? सगळे होते का? तू मला सरप्राईज दिलं आणि मला स्वीकारलं तेव्हा? आपण दोघेच होतो ना? मग आत्ताही दोघंच. जस्ट ओनली यू अँड मी. कळलं? मला आपल्या दोघात कोणी आलेलं चालत नाही. आणि ती म्हणाली, आणि बाळ? अगं ते तर पाहिजेच की, त्याच्याशिवाय आपलं प्रेम पूर्णच होणार नाही. आणि त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला. मग त्याला पूर्वकल्पना असावी म्हणून ती म्हणाली, अहो, आई म्हणत होती डोहाळे जेवण घातलं की मुलीला सासरी ठेवायचं नसतं, माहेरी न्यायचं असतं. आणि अर्जुन चिडून म्हणाला, हे बघ, असं असतं तुझ्या आईचं. त्या नियमाचं पुस्तक आणून माझ्यासमोर टाका म्हणावं आणि मग तुला घेऊन जायची भाषा करा. तो भडकला आणि म्हणाला, आणि तुझी जायची इच्छा असेल तर तू मला सांग, उगीच आईचं नाव नको सांगू. आणि ती गप्प बसली. तिची इच्छा तर त्याला सोडून जायची नव्हतीच, पण आता डोहाळे जेवणात तिची आई हा विषय काढणार म्हणजे काढणार आणि पुन्हा दोघांमध्ये बेबनाव होणार, म्हणून ती आत्ताच घाबरली. मग त्यानं मोबाईल हातात घेतला आणि ऑनलाईन न्यूज वाचू लागला. आणि ती म्हणाली, का हो, आता नाही का झोप लागली तुम्हाला? तो म्हणाला, तू आत्ताच एक गोड बातमी दिलीस ना, झोप उडाली माझी. आता सासू डोहाळे जेवणानंतर बायकोला नेणार या विचारानं आत्तापासूनच त्याची झोप उडाली. आणि तो मनात म्हणाला, जर असा रूल असेल ना तर मी डोहाळे जेवण घालणारच नाही. पण मयूची फार इच्छा आहे, किती उत्साही आहे ती, डोहाळे जेवण तर घालावंच लागणार. आणि मोबाईल चालता चालता त्याला एक बातमी दिसली. ॲक्सिडेंटली म्हणा किंवा योगायोग म्हणा, पण त्याच्याविषयीच होती. त्याला लागू पडणारी ती बातमी होती. आणि म्हणाला, मयू हे बघ, वाच. बायको माहेराहून नांदायला येत नाही म्हणून नवऱ्याने काय केलं? काय केलं? अगं सुसाईड केलं. अरे बापरे, असं पण करतात लोक, ती म्हणाली. मग काय करेल बिचारा? त्याच्या सासरवाडीनं त्याला इतकं छळलं असेल तर. पण बावळट आहे तो, स्वतः कशाला सुसाईड करायची? गेला ना फुकटचा जीव. मी जर त्याच्या जागी असतो ना तर. आणि मयुरी म्हणाली, तर काय केलं असतं? आणि अर्जुनराव म्हणाले, माझ्या सासूने जर माझ्या बायकोला माहेरी ठेवली असती जबरदस्ती, तर आपण सासूलाच तोपेच्या तोंडी बांधीन आणि देईन बार उडवून. आणि मग असं म्हणून तो फार हसायला लागला आणि मयुरी आणखीन घाबरली. आणि आता गुड नाईट म्हणून अर्जुनराव तिच्या पोटावर हात ठेवून झोपले. पण असं बोलून त्यांनी अल्टिमेटच दिला होता तिच्या आईसाठी. पुढच्या 2च मिनिटात अर्जुनराव घोरायला लागले, पण मयुरीची मात्र झोप उडाली.